नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्या मनोकी रसोईचं म्हणजेच रेसिपी आहे लसूणची चटणी। लसूणची चटणी ही एकदम झटपट बनते आणि जर आपल्याला म्हणजे तोंडाला बरं नसलं किंवा ताप वगैरे असला, खायला काही इच्छा होत नसली तर तोंडी लावायला ही एकदम बेस्ट चटणी आहे आणि झटपट बनणारी आहे। खारट, तिखट, आंबट अशी ही चटणी बनते। तर आपण हे पोळीसोबत किंवा भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो आणि याला आपण 8 ते 10 दिवस स्टोर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये किंवा एका टाईट कंटेनरमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो। तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया। तर मी इथे एक गॅसवर भांडं ठेवलेलं आहे गरम करायला। त्यामध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये थोडं मी जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं तडतडलं की त्यामध्ये मी थोडं 1 वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे छान लालसर होईपर्यंत भाजायचे आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी लसूण घेतलेला आहे छिललेला। तर बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला इथे मिक्स करायचं आहे तेलामध्ये। याला थोडं छान परतून घ्यायचं आहे आणि खूप छान अशी ही रेसिपी बनते। मी स्लो आचवरच याला परतून घेत आहे कारण की जळलं नाही पाहिजे या उद्देशाने। आणि त्यानंतर आपण इथे थोडं तीळ टाकून घेतले। ते साधारणतः मी 2 चम्मच ते तीळ घेतलेले आहे। झटपट अशी ही चटणी बनते, नक्की तुम्ही बनवा आणि नक्की खा। तर त्यानंतर आपण इथे अर्धा वाटी मी खोबरा किस घेतलेला आहे। तुम्ही खोबरा किस नसेल तर खोबऱ्याचे तुकडे टाकले तरी चालेल। आणि इथे मी आता लाल मिरची घेतलेली आहे। जर लाल मिरची तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही नसेल वापरत तर तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा वापरता येते आणि लाल तिखट कधी आणि कुठे टाकायचं ते मी तुम्हाला सांगते। तर या पद्धतीने आपल्याला इथे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर हे पूर्ण मिश्रण अगदी थंड होऊ द्यायचं आधी, कारण की काय यामध्ये तीळ आहे, शेंगदाणे आहे, खोबरा किस आहे, याचं तेल रिलीज होतं। तर तेल रिलीज झालं नाही पाहिजे म्हणून आपण इथे याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, थोडं काळं मीठ टाकायचं आहे आणि मी इथे आमचूर पावडर टाकलेला आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच साखर टाकलेली आहे। आणि या स्टेजवर आपल्याला लाल तिखट वापरायचं जर आपण मिरची टाकली नाही तर या पद्धतीने आपल्याला इथे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकताय आणि आमची सिंजो एवढी भुंकत आहे आमच्या गायच्या बच्चांवर, तर तुम्हाला आवाज येत असेल। तर बघू शकता तुम्ही या प्रकारे आपली इथे हे चटणी बनवून तयार आहे। हलक्यासा पल्स मोडमध्ये आपल्याला हळूहळू ही बारीक करायची आहे। अगर मिक्सरमध्ये बारीक नाही केली तर खलबत्त्यात वाटली तरी चालेल, कारण की यामध्ये शेंगदाणे वगैरे पण आहे तर छान त्याचं कूट होऊन जातं आणि जास्त प्लेन पण होत नाही। तर बघू शकता या प्रकारे आपली ही चटणी बनवून तयार आहे। तर कशी वाटलं तुम्हाला ही डिश आणि ही चटणी? तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये माझा व्हिडिओ हा शेअर करा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।